ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, गुरुवार 19 तारीख शिवाजी महाराज जयंती. बघा, जय शिवाजी जर म्हटलं ना, अंगात असं रक्त उसळतं. आणि जय बजरंगबली. शिवाजी आणि बजरंगबली ह्या दोन्ही नावाचा उच्चार जर केला ना, तर असं हृदयाचं रक्त उसळतं. बघा, जिजाबाईचं इच्छा होती आणि शहाजी महाराज यांची इच्छा होती का मराठ्यां व मोगलांचं ताबेदारी होती आणि मराठा स्वतंत्र व्हावा ही आईची आणि बापाची इच्छा होती. आणि मग आईबापांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा वीर शिवाजी जिजाबाईच्या पोटी जन्माला आला. बघा, शिवाजींना सगळ्याच मोगलांना त्रास नाही दिला. जे त्याच्या बाजूनं होती त्यांना त्यांनी सांभाळलं. शिवाजीच्या बाजूनं कोण होतं? मुसलमानसुद्धा होते, मावळे होते. आणि एकदम जसं रामराज्य होतं तसंच शिवाजी महाराजांनी राज्य केलं. रामाचा आणि शिवाजीचं राज्य कोणी दुःखी नव्हतं. सगळ्यांना समान वागणूक होती. आणि शिवाजी महाराज जर नसते तर आज आपण कोण असतो? सगळे मुस्लिम असतो. म्हणून शिवाजी महाराज हे अमर आहे. जरी आज आपल्यात नसले पण ते अमर आहे. त्यांचं नाव प्रत्येक वर्षी आपण जयंती साजरी करतो, जय शिवाजी. आणि ते नुसती जयंती साजरी करतो, पण त्याचं अनुकरण प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. आपण फक्त झेंडा लावतो, भगवा झेंडा लावतो आणि जय शिवाजी म्हणतो. पण शिवाजी महाराजांनी काय केलं आणि आपण काय केलं? त्यांनी आईची इच्छा पूर्ण केली, बापाची इच्छा पूर्ण केली. आणि आपण काय करतो? आपण आईबापांना वृद्धाश्रमात घालतो. मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. आपण म्हणून शिवाजी महाराजांची जयंती आली ना, त्याचा जीवनात आपण प्रत्येकानं राम कसा वागला त्याचे रामाचे गुण आपल्या अंगात आले पाहिजेत. आणि तसं शिवाजी कसा वागला तसे गुण आपल्या अंगात आले तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी केल्याचं आपल्याला हे होतं. आज आपण काय करतो? भगवा घेतो, जय शिवराय म्हणतो. तेवढं म्हणून थांबणार नाही. शिवाजी जसा वागला तसं वागण्याचं गुण जर आपण अंगात आणलं तर शिवाजी महाराजांना आनंद होईल. राम जसा वागला तसं रामासारखं आपण जर वागलो तर रामाला आनंद होईल. नुसता राम म्हणून उद्धार होत नाही. रामासारखं वागलं पाहिजे. जय शिवराय म्हणून चालत नाही, शिवाजीसारखं आपण वागलं पाहिजे. म्हणून प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे का शिवाजी महाराजांचे गुण आहे ते आपल्या अंगात घ्या. आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, आपल्या गावाचं आणि आपल्या कुटुंबाचा विकास व्हावा म्हणून प्रत्येकानं जागृत व्हा. आळस झटका, जागं व्हा. शिवजयंतीपासून आपण आपला अंगातला आळस उत्साहित राहा. आळस झटका आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी केल्याचा आनंद मिळवा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय शिवराय, जय भैरवनाथ महाराज की जय.